सर एज्युकेटर साधारणतः 80 आहेत, 80 एज्युकेटर्स आहेत आणि प्रत्येक एज्युकेटर आपला ऍटलिस्ट BSc किंवा MSc आहे आणि ते जाऊन शाळेमध्ये शिकवतात. म्हणजे तो फलिता कणा म्हणतात ना, बॅकबोन, ते एज्युकेटर्स आहेत. कारण या जमान्यात रुरल एरियामध्ये जाऊन ती मेहनत घेऊन स्वतः BSc MSc असताना 8वी 9वीतल्या मुलांना नवीन तंत्रज्ञान शेतीचं शिकवायचं, या कमिटमेंट जे एज्युकेटर्स आमचे फॉलो करतात, हा फलीचा एक फार महत्वाचा कणा आहे. दुसरं, जर आपण जर्नी बघितली, प्रवास बघितला, सुरुवात जिथे झाली आज जिथे पोहोचलोय, तर सुरुवातीला तर विषयच नवीन होता की आम्ही जिथे जेव्हा शाळेत जायचो की आम्हाला हे 2 क्लास घ्यायचे, 40 मुलं पाहिजे किंवा 80 मुलं पाहिजे, तर बऱ्याच वेळी तिथले शिक्षक आहेत किंवा आई वडील असतील मुलांना, की कशाला तू वेळ घालवतो, याच्यातनं काय निघणार आहे, शेतीमध्ये आपल्याला काय होणार आहे, शेतीमध्ये काही राहत नाही, कशाला शेती अजून तुम्ही शिकताय, उलट काहीतरी दुसरं करून शहरामध्ये जा, असाही बराचसा म्हणजे आई वडिलांचाही रिस्पॉन्स असा असायचा. पण जसं जसं हे वाढतंय आणि जशी जशी ही मुलं किंवा मुली त्यांच्या स्वतःच्या आई वडिलांना शेतीमध्ये बदल करण्यासाठी मदत करतात, तर त्यांचा रिस्पॉन्स आता फार चांगला आणि बदलतोय की नाही, हे चांगलं आहे. हे शेतीमध्ये माझा मुलगा किंवा मुलगी एक चांगलं आयुष्यमान जगू शकतं आणि त्याचं भविष्य चांगलं होऊ शकतं. प्रत्येकाला डॉक्टर, इंजिनियर किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर बनण्याची गरज नाही. आणि शेतीमध्ये राहून, आता या मुलाने सांगितलं की मी 5 लाख रुपये तो आता नफा कमवायला लागला. तुम्ही चांगल्याचं चांगल्या कॉलेजला झाला आणि तुम्हाला इन्फोसिसनं घेतलं तर तुम्हाला किती पैसे मिळणार आहे? म्हणजे फ्रेशरला 3 लाख रुपये वर्षाचे मिळतात आणि सर्व खर्च जाऊन तुमच्याकडे काहीच राहत नाही आणि मग लोन घेऊन EMI घेऊन जगावं लागतं. त्याच्यापेक्षा हे फार चांगलं ना की तुमचं स्वतःचं 4 ते 5 लाख रुपये प्रॉफिट खेड्यामध्ये राहून होतोय आणि स्वतः मेहनत करतोय, एंटरप्रिनर आहे, बिझनेस पर्सन आहे. तर फलीचा एक म्हणजे फिलॉसॉफी जी आहे की का फली, तर हे की जो शेतकरी आहे, आपला छोटा जरूर शेतकरी असेल, 3 एकर 5 एकर 2 एकर आणि बरेचसे शेतकरी आता चांगलं काम करणारे मोठे वाढत आहेत. तर शेतकरी नेहमी एक असा एंटरप्रिनर आहे, उद्योजक आहे. माणूस तसा विचार करत, उद्योजक म्हटला तर फॅक्टरी किंवा बिझनेस असा विचार करतो. शेती आणि उद्योजक ही कल्पना डोक्यांमध्ये नाही कोणाचं. तर ते आमचं सुरुवात आहे की शेती करणारा शेतकरी हा उद्योजक आहे आणि त्याने उद्योजक म्हणून जर शेती बघितली तर त्याच्यात नफा करणारच आणि नफा केला तर त्याच्यातनं विकास घडणार, नवीन नवीन तंत्रज्ञान येणार. तर तुम्ही जो प्रश्न विचारला की गेल्या 11 वर्षात चेंज काय झाला, तर हे जे माइंडसेट आहे त्याच्यात हा कायापालट होतोय की शेती चांगली आहे, शेती करून नफा कमवता येतो आणि शेती करून चांगलं आयुष्य जगता येतं आणि मी शेती करून या समाजाचा आणि देशाचा एक चांगला घटक बनवून व्हॅल्यू ॲडिशन करू शकतो. नाहीतर शेती म्हणजे सबसिडी, शेती म्हणजे डिपेंडन्स असंच होतं. तर हे बदलत आहे आणि त्याच्यात हेच मेन काम फली काय करत आहे की ही टेक्नॉलॉजी कोणती टेक्नॉलॉजी हा विषय नाही, तर सर्वच टेक्नॉलॉजी आहेत. मनाचा बदल, की विचारांचा बदल आणि की मी भारतातले शेतकरी भारताला पुढे घेऊन जाऊ शकतो. आज मी एक एक्झाम्पल देतो, म्हणजे नुसतं फलितच नाही, जनरली मुलं मुली बाहेर निघतील त्यांना आपण एक बघा, शेती म्हणजे एक पारंपरिक शेती हा एक विषय झाला, बरोबर आहे की आपण गहू, ज्वार, बाजरा वगैरे करतो. दुसरं हॉर्टिकल्चर म्हणतो, म्हणजे फळं आणि फुलं वगैरे, व्हेजिटेबल, भाज्या. आणि आता व्हॅल्यू ॲडेड ॲग्रिकल्चर याच्यावरती फार फोकस होतं. तर आम्ही फलीच्या मुला मुलींना सर्वांना व्हॅल्यू ॲडेड ॲग्रिकल्चर कसं करावं याच्यासाठी पूर्ण एक्सपोजर देतो. तर जशी जशी ही मुलं मुली येतील आणि ॲक्च्युअल काम करायला सुरू करतील, भरपूर